नागपुरातील जयताळा परिसरात मंदिर हटवण्याच्या कारवाईनंतर आता नवा वाद समोर आलाय। मंदिराच्या जागेवर पूजा करणाऱ्या हिंदू भाविकांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिर हटवल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामदेवतेच्या स्वरूपात दगडाची पूजा सुरू होती। याच पार्श्वभूमीवर एका महिलेने व्हॉट्सॲपवर हिंदू मूर्ख आहेत, दगडाची पूजा करतात असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे। तसेच अशा प्रकारामुळे दंगल होऊ शकते असेही वक्तव्य करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला। या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर आज स्थानिक नागरिकांनी MIDC पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात कारवाईची मागणी केली। पुरावेही पोलिसांकडे सादर करण्यात आले असून आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नाव आहे दीपाली गजगटे। तिने सोशल मीडियावर आज पोस्ट केली आहे की हिंदी लोक मूर्ख आहे, पागल आहे, दगडाची पूजा करत आहे। त्याच्यामुळे आम्ही आज इथे पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला हिंदू लोकांच्या विरोधात ते गोष्ट करत आहेत। आम्हाला आतापर्यंत आम्ही मर्यादामध्ये राहून आम्ही कामं केल्यानं समोर पण आम्ही मर्यादेमध्ये राहूनच आम्ही कामं करणार आहे। पण हे लोक आम्हाला मूर्ख समजत आहे, पागल समजत आहे। आता याच्यावर आम्ही काय बोलावं? जातीवादावर बोलत आहे, वाद घडवण्याच्या ह्या गोष्टी करत आहे, दंगल होण्याच्या गोष्टी हे बाई करत आहे, ही दीपाली गजगाटे। आणि आम्ही पूजा करायला जातो तिथे, तर आम्हाला येता जाताना टोमणी मारत आहे। हे आम्ही सहन करत आहे, आमचे मुलं सहन करत आहे, आम्ही सहन करत आहे। एवढा हिंदू धर्मावर एवढा अन्याय अत्याचार होत आहे, आम्ही काय करावं? जनतेशी माझी एकच विनंती आहे। साहेबांकडे तुम्ही काय म्हटलं? साहेबांनी PI साहेबांना काय म्हटलं की कारवाई करू म्हटलं ना? PS साहेबांनी म्हटलं की कारवाई करू। याच्यावर आम्ही नागपूर शहरातल्या जयताळा परिसरातील पखेडे लेआउटचा मारुती मंदिराचा विवाद आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय। सुदर्शन न्यूज चॅनलने ज्या दिवशी ही मूर्ती उठवण्यात आली होती त्या दिवसापासून तो पूर्ण फॉलोअप आपल्यासमोर ठेवलेला आहे। त्यातच आज एक नवा व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजवरून एक विवाद सुरू झाला आहे, ज्यात चक्क हिंदू हे मूर्ख आहेत आणि ते दगडाची पूजा करतात आणि अशा सगळ्या बाबतीतनंच पुढे दंगल होऊ शकते असं स्टेटमेंट ज्या महिलेचं पुढे आलं आहे, जिने त्या बसलेल्या मारुतीच्या मूर्तीची कंप्लेंट केली होती। तिच्या विरोधात आता या परिसरातील ज्या रहिवासी महिला आहेत त्या आज MIDC पोलीस स्टेशनला गेल्या होत्या आणि त्यांनी रीतसर त्या महिलेविरोधात आणि तिच्या व्हॉट्सअपचे डिटेल देत कंप्लेंट केलेली आहे। MIDC पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।